आणि काही सविस्तर घडामोडी विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। कापूस आणि गाजर हातात घेऊन विरोधकांकडून पायऱ्यांवर या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। कापसाला 14,000 रुपये पर क्विंटल भाव देण्याची विरोधकांकडून मागणी केली जाते आणि या मागणीचे पोस्टर्स आणि बॅनर्स हातात घेऊन विरोधकांकडून विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं जात आहे। शेतकऱ्यांसाठीचा हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी गाजर दाखवणाऱ्या शेतकऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज आंदोलन केलेलं आहे। त्यावर सूचना दिल्या म्हणतात, मागचे पैसे दिले नाहीत, मागच्या अवकाळीचे पैसे मिळाले नाहीत, खरीपामध्ये झालेल्या नुकसानीचे पैसे दिले नाहीत, तिजोरीत पैसे कुठे आहे? तिघांनाही तिजोरी लुटून साफ केली आहे। हे तिजोरी लुटणारं आणि भ्रष्टाचाराची स्पर्धा लागली या लोकांमध्ये, म्हणून शेतकऱ्याकडे दुर्लक्ष आहे। मागचे दिले नाहीत, आता अवकाळी पावसाने बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर, अकोला, जालना, उस्मानाबाद, परभणी प्रचंड नुकसान झालं गारपिटीमुळे या शेतकऱ्यांचं। रबीचं पीक हातातून गेलं, द्राक्षे गेलेत, कांदा गेला, गहू गेलाय, चणा गेलाय, सर्व पिकं गेलेत। केवळ यांनी तात्काळ घोषणा करायची गरज होती। आता या सरकारने केवळ पंचनाम्याचे आदेश दिलेत आणि ते पैसे काही शेतकरी मेल्यावर देणार आहेत, त्यांचा जीव गेल्यावर देणार आहेत, असे नालायक नतभ्रष्ट सरकार आहे, म्हणून त्यांच्या विरोधात आंदोलन केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावर येतात, कसं बघता या दौऱ्यात? नाही, त्यांनी चाय पे चर्चा करून जे दिलं आश्वासन, चाय पे चर्चा, त्या चर्चेतील मुद्दे सोडवावेत। यवतमाळचा जाणता मतदार राजा हे त्या ठिकाणी बोर्ड लावून त्यांच्याकडे ती मागणी करतायत, तेथील शेतकरी मागणी करतायत। त्यामुळं आज जरी पंतप्रधान तिकडे जात असतील, ते मतं मिळवण्यासाठी